नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विट्याच्या राजाचं दर्शन घेतलंय। दर्शनानंतर त्यांच्या शुभ हस्ते राजाची आरती करण्यात आली। या प्रसंगी भक्तिभावाचं वातावरण दिसून आलंय। यावेळी बोलताना नामदार देसाई म्हणाले, आमदार सुहास बाबर यांचं काम मी अगदी जवळून पाहिलंय। फक्त 7 ते 8 महिन्यांपूर्वी आमदारकी मिळूनही त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून असं वाटत नाही की ते पहिल्यांदाच आमदार झालेत। त्यांच्या कार्यतत्परतेने आणि जनसंपर्कामुळे मतदारसंघात विश्वास आणि आशेचं नवं पर्व सुरू झाले। ते पुढे म्हणाले, स्वर्गीय आमदार अनिल भाऊ असताना खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी त्यांनी प्रचंड निधी आणला होता। त्याच परंपरेतूनच आम्ही आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी तितकाच मोठा निधी उपलब्ध करून देऊ। विकासाची गती थांबू देणार नाही। यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटून आले। मी आत्ताच भैयाना मगाशी विचारलं, कारण मी 2-3 ठिकाणी मंडळांना जाताना त्या प्रभागामध्ये झालेल्या कामांचे बोर्ड बघितले। मी तिथं सगळ्या बोर्डवर स्वर्गीय भाऊंचं नाव आहे। भाऊंच्या निधीतनं ती कामं झालेली आहेत। त्यामुळं मी भैयाना म्हटलं, बाबा जसं भाऊंचे बोर्ड सगळीकडे दिसत आहेत, आता तुमचे पण दिसले पाहिजेत। आणि मी माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं तुम्हाला विटेकरांना शब्द देतो की जसा आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊंना एकनाथजी शिंदे साहेबांनी नगर विकास विभागाचा भरपूर निधी विटा शहरासाठी दिला, तसाच निधी आदरणीय शिंदे साहेब हे माननीय आमदार सुहास भाईंना विट्याच्या सर्व कामांच्यासाठी देतील, हा शब्द आज विट्याच्या राजाच्या दारामध्ये मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं देतो। आणि विटेकरांचं मी विटा नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनींचा आभार मानतो की 4,500 मताचं मताधिक्य या विधानसभेच्या निवडणुकीला माननीय सुहास भाईंना या ठिकाणी विटेकरांनी या ठिकाणी दिलेलं आहे। मी मनापासून विटेकरांचे आभार मानतो। मी केलेल्या आव्हानाला, मी केलेल्या विनंतीला आपण प्रतिसाद दिला आणि एवढा विश्वासही मी व्यक्त करतो की आमच्या विश्वासाला आणि तुमच्या विश्वासाला दीड मात्र तडा आमचे सहकारी आमदार सुहास भाई जाऊ देणार नाहीत। गेले 8-9 महिने ते आमदार झाल्यापासून त्यांची काम करण्याची पद्धत मी बघतोय। एक अभ्यासू विद्यार्थी जसा विधानसभेत पहिला तास सुरू झाल्यापासून बसतो आणि शाळा सुटायची घंटी झाल्यावर जातो, तसं सुहास बाबर भाईंचं विधानसभेतलं काम मी जवळनं पाहिलेलं आहे। कामकाजावर बारीक लक्ष ठेवणं, ज्या विषयावरची चर्चा सुरू असेल त्याचा जरी थोडासा संबंध आपल्या मतदारसंघाशी जोडता आला तरी पटकन उठून त्या विषयावरती बोलायचं, आपल्या मतदारसंघाचा प्रश्न तिथं मांडायचा आणि तो विधानसभेतनं सोडवून घ्यायचा। म्हणजे पहिल्या टर्मचे आमदार आहेत सुहास भैया असं बिलकुल वाटत नाही। चांगलं त्यांचं काम चालू आहे। विटाच्या राजाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी आणि जसं भाऊंना अनेक टर्म या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघानं दिली, गणरायानं आशीर्वाद दिला, तसं भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक टर्म या मतदारसंघाचा आमदार म्हणून सुहास भाईंना काम करण्याचा आशीर्वाद गणरायानं द्यावा, एवढीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। असं असताना पण भारतीय जनता पार्टी आपला मित्र पक्ष आहे आणि या ठिकाणी पण ते विरोधी पक्षाला ताकद देत आहेत, जसे की तुम्ही पण त्या सफर करताय। हे बघा, हा महायुतीतला अंतर्गत प्रश्न आहे की थोडंसं घरात भांड्याला भांडं नेहमी लागत असतं। मोठं कुटुंब असलं, पूर्वी खटल्याचं घर आपण म्हणायचो, 7-8-10 भाऊभाऊ असायचे आणि मग घर मोठं असलं की काही ना काहीतरी किरकोळ कारणामुळं घरात भांड्याला भांडं लागतं, पण घरातला कर्ता जो असतो तो ह्या सगळ्या प्रश्नांवरती बरोबर मार्ग योग्य वेळ काढत असतो। त्यामुळं आमचे हे 3 नेते जे आहेत, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा, हे असे किरकोळ काही विषय जरी झाले तरी हे 3 जण त्यातनं समन्वयातनं मार्ग काढतील आणि बिलकुल महायुतीमधल्या कुठल्याही विद्यमान आमदारांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही महायुतीचे सर्व नेते मिळून घेऊ। एकाच वेळेस गणेशोत्सव आणि जरांगे पाटलांचं आंदोलन, सरकारमधील जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्या आंदोलनाकडे तुम्ही कसे? आम्ही मगाशी मी या बाबतीत तासगावमध्ये माध्यमांच्याशी बोलताना माननीय मनोजदादांना विनंती केलेली आहे। जी विनंती माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2 दिवसापूर्वीच केलेली आहे त्यांना
की आज मुंबईमधला गणेशोत्सव म्हणजे आपण पाहतो जगभरातनं लोक मुंबईचा गणेशोत्सव बघायला येत असतात। जगात प्रसिद्ध असणारा मुंबईचा गणेशोत्सव आहे आणि अशा गणेशोत्सवामध्ये आंदोलन करणं, मोठ्या समाजानं, मोठ्या संख्येनं समाज मुंबईमध्ये येणं, वाहतुकीला अडथळा होणं, येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होणं हे टाळायसाठी माननीय मनोजदादांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये। सरकार चर्चेला तयार आहे। मी सुद्धा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीची, मराठा समाजा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचा मी सुद्धा एक सदस्य आहे। मागच्या टर्मला सुद्धा मी आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ह्या समितीचा सदस्य होतो। अनेक वेळा मी स्वतः आंतरवाली सराटीला जाऊन मनोजदादांच्याशी चर्चा केलेली आहे आणि बरेचसे प्रश्न त्यांचे आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपण सोडवलेले आहेत आणि आता जे प्रलंबित आहेत ते केवळ त्याला कायद्याची अडचण आहे, त्याला लॉ फ्रेममध्ये कसं बसवायचं, कायद्याच्या अडथळे दूर करून त्यांच्या मागण्या कशा मान्य करायच्या याच्यासाठी आमचे देखील प्रयत्न सुरू आहेत। फक्त त्यांनी संघर्षाची आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याची भूमिका घेऊ नये, त्यांनी सरकारला सहकार्य करावं। सरकारसुद्धा चर्चेला तयार आहे। त्याच वेळेस मनोज जरांगे ज्यावेळेस मुंबईला जातात त्यावेळेस शिंदे साहेब दऱ्याला येतात, नाही विसंवाद दिसत नाही। साहेब मुंबईत आहेत, आपल्याला चुकीची बातमी माहिती, चुकीची बातमी आलेली आहे। मी आपल्याला सांगतो, साहेब मुंबईमध्येच आहेत। काल किसन नगरच्या गणपतीचं प्रतिष्ठापना मान्य साहेबांच्या हस्ते झाली। आज जसं इथं 1.5 दिवसांच्या गणपतीचं काही ठिकाणी विसर्जन आहे, तसं ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन असतं। आदरणीय शिंदे साहेबांची ती दिघे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे, 1.5 दिवसांच्या गणपतीचं अगोदर दर्शन घ्यायचं। त्यामुळे गणपती मंडळांच्या भेटीमध्ये साहेब मुंबईमध्ये ठाण्यामध्येच आहेत, साहेब दऱ्याला आलेले नाहीत। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।